नमस्कार मंडळी. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत, नैना आता पूर्णपणे एकटी पडलेली असते. खरं तर संगीताने आणि बाबांनी देखील तिला घरातून हाकलून दिलेलं असतं आणि राहुलने सुद्धा तिला सोडून दिलेलं असतं. त्यामुळे नैनाकडे आता कुठलाही पर्याय उरत नाही. त्यामुळे नैना आता आत्महत्या करण्याचा विचार करू लागते. परंतु आत्महत्या करण्याच्या पूर्वी तिला कलाची माफी मागायची असते, कारण ज्या कलाने तिच्यासाठी एवढं सगळं केलेलं असतं त्या कलाला ती नाही ते बोललेली असते आणि कलावर नाही ते आरोपही केलेले असतात. त्यामुळे ती कलाला कॉल करते आणि कलाला म्हणते की कला, आय एम सॉरी, खरं तर माझं खूप चुकलंय आणि मी तुझ्यासोबत नेहमी अन्याय केलाय, परंतु तू मात्र बहिणीचं कर्तव्य नेहमी पूर्ण केलंस. तू तुझी प्रत्येक गोष्ट जी मला आवडते ती मला देऊन टाकलीस. कधी स्वतःचा विचार केला नाहीस. नेहमी तुझ्या आधी तू माझा विचार केलास आणि मी तुला काय दिलं? मी तर तुला काहीच देऊ शकले नाही. खरं तर तुला त्या अद्वैतचं तोंड सुद्धा बघायला आवडत नव्हतं आणि आज माझ्यामुळे तुला त्याच्याशी लग्न करावं लागलंय आणि त्या चांदेकरांच्या घरामध्ये राहावं लागतंय. खरं तर मी तुझी खूप मोठी गुन्हेगार आहे असं नैना कलाला म्हणत असते. परंतु कला म्हणत असते की हो नैनाताई, परंतु तू हे सगळं का बोलते माझ्याशी? नैना म्हणत असते की कारण मला शेवटचं तुला हे सगळं बोलून घ्यावंसं वाटलं आणि आता मी परत बोलण्यासाठी या जगातच राहणार नाही असं म्हणून आता नैनाने फोन ठेवलेला असतो. कलाला मात्र प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. कला आता कसलाही विचार न करता नैनाला शोधण्यासाठी बाहेर पडते. तर एका बाईकडून समजतं की नैना जुन्या पुलाच्या दिशेने जाते. कला लगेचच तिच्या पाठोपाठ येते. तर अद्वैतला सुद्धा कला बाहेर गेल्याची भनक लागलेली असते आणि कला बाहेर गेलीये याचा अर्थ ती नक्कीच नैनाला भेटण्यासाठी गेली असेल असं त्याला वाटतं. त्यामुळे तो कलाचा पाठलाग करत असतो. कला आता पुलाजवळ आलेली असते आणि समोर बघते तर काय तर नैना ही पुलाच्या अगदी जवळ उभी असते आणि पुलावरनं ती खाली उडी मारणार तेवढ्यातच कला तिथे येते आणि तिला मागे खेचते. अद्वैत हा सगळा प्रकार बघत असतो. अद्वैतला सुद्धा नैना समोर दिसते. त्यालाही मोठा धक्का बसतो आणि नैना ही आत्महत्या का करत असेल असा अद्वैतला प्रश्न पडतो. कला नैनाला म्हणत असते की अगं नैनाताई, काय करतेयस तू? हे तुला कळतंय का काय करतेयस तू हे? परंतु नैना म्हणत असते की नाही कला, मी सगळ्यांची गुन्हेगार आहे आणि मी खूप पाप करून ठेवले, मला आता जगायचंच नाहीये. परंतु नैना मात्र कलाचं काहीही ऐकत नाही. नैना कलाला बाजूला लोटते आणि नैना आता कसलाही विचार न करता पुलावरनं पाण्यात उडी घेते. तर नैना आता बुडायला लागलेली असते. कलाला खूप तिची काळजी वाटायला लागते. कला आता कसलाही विचार नाही करत आणि कला आता पुन्हा पाण्यामध्ये उडी घेते. अद्वैत हा सगळा प्रकार बघत असतो. अद्वैतला काहीच कळत नसतं काय करावं ते. कलाने कसलाही विचार न करता बहिणीला वाचवण्यासाठी तिने पाण्यात उडी मारलेली असते. पाण्यामध्ये कला नैनाचा हात पकडण्याचा प्रयत्न करत असते, परंतु नैनाचा हात कलाच्या हातामध्ये येतच नसतो. तर अद्वैत सगळं बघत असतो. अद्वैत आता कसलाही विचार करत नाही आणि अद्वैत देखील पाण्यात उडी मारतो. अद्वैत पाण्यात उडी मारून कला आणि अद्वैत दोघंही मिळून नैनाला बाहेर काढतात. त्यानंतर नैनाला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं. नैनाची परिस्थिती खूपच खराब असते. त्यानंतर कला फोन करून आई बाबांना देखील सांगते. संगीता आणि बाबा देखील आलेले असतात. त्यांनाही फार वाईट वाटत असतं की नैनाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांना आता नैनाबद्दल जरा कन्सर्न वाटायला लागतो. अद्वैत सुद्धा हॉस्पिटलमध्ये असतो. तर अद्वैतने घडलेला सगळा प्रकार हा सरोजला सांगितलेला असतो. जेव्हा चांदेकरांच्या घरी सर्वजण जेवायला बसलेले असतात तेव्हा आबा विचारतात की कला आणि अद्वैत कुठे दिसत नाही. तेव्हा सरोज सांगते की ऍक्च्युली ते दोघंही हॉस्पिटलमध्ये गेले. तर आबा विचारतात की काय झालं, दोघंही बरे आहेत ना? तेव्हा सरोज सांगते की हो, ते दोघं बरे आहेत, पण नैनाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यातून अद्वैतने तिला वाचवलंय. आता ही गोष्ट जेव्हा राहुल ऐकतो तेव्हा राहुलच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. राहुलला आता प्रचंड भीती वाटायला लागते की जर आता नैनाने काही अद्वैतला सांगितलं तर आपण मात्र कुठलेच राहणार नाही. राहुल लगेचच हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. तर नैनाला अजूनही शुद्ध आलेली नसते. त्यानंतर थोड्या वेळानंतर नैनाला शुद्ध येते. डॉक्टर सांगतात की नैनाला शुद्ध आली आहे, आता तुम्ही भेटू शकतात. तर अद्वैत डॉक्टरांना म्हणतो की डॉक्टर, सगळ्यात पहिल्यांदा नैनाला मला भेटायचंय. राहुलला वाटतं की आता आपलं काही खरं नाही. जर अद्वैत नैनाशी बोलला तर मात्र काहीही खरं नाही. अद्वैत जिथे बसलेला असतो, अद्वैत त्याचा मोबाईल तिथेच विसरून जातो. आता याच गोष्टीचा फायदा राहुल घेतो. राहुल लगेचच अद्वैतच्या फोनवर फोन लावून ठेवतो आणि जेव्हा अद्वैत आतमध्ये गेलेला असतो तेव्हा अद्वैतला तो म्हणतो की अद्वैत ब्रो, तुझा फोन राहिला होता तिकडे, हा घे तुझा फोन. आता अद्वैत तो फोन बघत नाही की राहुलने त्याच्या फोनवर कॉल लावून ठेवलाय. तो तसाच खिशामध्ये घालून ठेवतो आणि आता तो नैनासमोर बसलेला असतो. राहुल मात्र कॉलवर बाहेरून हे सगळं ऐकत असतो. अद्वैत नैनाला विचारत असतो की नैना, मला फक्त तुझ्याकडनं एवढंच जाणून घ्यायचंय की तू माझ्यासोबत असं का केलंस? तर नैना आता रडायला लागते आणि म्हणत असते की सॉरी अद्वैत, मी तुझ्याशी खूप वाईट वागले. मला माहितीये की माझं खूप चुकलंय, प्लीज मला माफ कर. अद्वैत तिला म्हणत असतो की हे बघ, माफ करण्याचा काही प्रश्नच नाहीये, पण माझं असं काय चुकलं होतं की तू त्याची मला
तुला एवढी मोठी शिक्षा दिली, प्रत्येक गोष्ट मी तुला विचारली होती, तुझ्या मनानुसार सुद्धा हे सगळं होत होतं ना, तरी तू मला का नाही सांगितलं? निदान तू मला लग्नाच्या दिवशी जरी सांगितलं असतं ना, तरी सुद्धा मी हे लग्न कॅन्सल केलं असतं. परंतु तुझ्या एका चुकीची शिक्षा मी आज भोगतोय, तेही तुझ्या बहिणीशी लग्न करून. नैना म्हणत असते की अद्वैत, मला दुसरं काहीही माहित नाही. मला माहितीये की माझं चुकलंय आणि मी खूप क्षमस्व आहे तुझ्यासमोर. अद्वैत तिला म्हणत असतो की मला त्या व्यक्तीला जाणून घ्यायचंय ज्या व्यक्तीसाठी तू भर मांडवातून निघून गेलीस, तू मलाही सोडून दिलंस. मला त्या व्यक्तीचं नाव सांग. तर नैना मात्र त्या व्यक्तीचं नाव सांगत नसते. नैना दुसऱ्या तिसऱ्या गोष्टी बोलत असते, परंतु नैना अद्वैतला राहुलचं नाव सांगतच नसते. तर राहुलला मात्र इकडे बरं वाटतं की चला, नैनाने तर आपलं नाव काही घेतलं नाही आणि ही आपलं नाव घेणारही नाही. त्यामुळे आता राहुल बिंदास झालेला असतो आणि राहुल आता घरी निघून जातो. तर अद्वैत नैनाला विचारत असतो, ना मला फक्त आता एका गोष्टीचं उत्तर दे. मला माहिती आहे की माझ्यावर काय बीतते. मी तुझ्यावर खरं प्रेम केलं होतं, तू मला त्याची ही शिक्षा दिली. पण मला फक्त तुला एवढं म्हणायचंय की जर तुला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं तर लग्नाच्या आदल्या दिवशी मी तुला कॉल केला होता. त्यावर मी तुला विचारलं होतं की नैना, जर तुला लग्न करण्याला काही प्रॉब्लेम असेल तर मला आत्ताच सांग, मी आता या क्षणाला लग्न मोडू शकतो. तेव्हा तू मला हा का बोललीस? तेव्हा नैना म्हणत असते की अद्वैत, मी तुला असं काहीच बोलले नाहीये आणि ना मला तुझा असा काही कॉल आलाय, ना मी तुला असं उत्तर दिलंय. अद्वैत म्हणत असतो की असं कसं काय शक्य आहे? त्या दिवशी तर तू मला हो म्हटलीस ना, आणि म्हणूनच मी आपल्या नात्यामध्ये पुढे गेलो ना. तर नैना म्हणत असते की नाही अद्वैत, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, परंतु मी तुला हे उत्तर दिलंच नाही. आता ही गोष्ट नेमकं कलाने ऐकलेली असते. तर कलाला समजतं की नैनाताईने तर हे बोललेलंच नाहीये. जेव्हा नैनाताई घरामध्ये नव्हती तेव्हा अद्वैतचा फोन आला होता. जेव्हा अद्वैत तिला विचारत होता की नैना, तुला खरंच माझ्याशी लग्न करायचंय का, तेव्हा कलाच हो असं बोललेली असते. अद्वैतला मात्र काहीही समजत नाही. अद्वैत जेव्हा बाहेर येतो तेव्हा कला त्याला सगळं खरं सांगते. कला त्याला सांगते की त्या दिवशी फोनवर मी होते आणि नैनाताईने होकार नव्हता दिला तुला, मी होकार दिला होता. अद्वैत म्हणत असतो की तुला कळतंय का तुझ्यामुळे काय झालं ते, आणि या सगळ्या गोष्टीला ना खरं तर तूच जबाबदार आहे. तर कला म्हणत असते की मी काय करणार होते, मला थोडीच माहित होतं की नैनाताई पळून जाणार आहे. मला वाटलं की तुमचं लग्न होणार आहे म्हणून मी हो बोलली होते. तर अद्वैतला आता कलाचा खूप राग येतो. अद्वैत आता तिथून तसाच निघून जातो. कलालाही एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नसतं की नैनाताई त्या मुलाचं नाव का नाही घेते. हा कोण मुलगा आहे ज्याचं नावच नैनाताई घेऊ शकत नाही? ती त्या मुलाला घाबरतीये का? असे असंख्य प्रश्न कलाच्या मनात येत असतात. मित्रांनो, तुम्हालाही मोठा प्रश्न पडला असेल की नैनाने नक्की राहुलचं नाव का घेतलं नाही. तर त्यामागं एक खूप मोठं रिझन असतं. जेव्हा नैना शुद्धीवर आलेलीही नसते त्याच्या अगोदरच सरोज ही नैनाच्या वॉर्डमध्ये गेलेली असते आणि त्याच वेळी नैना शुद्धीवर आलेली असते. शुद्धीवर येताच ती बरळत असते की राहुल, तू मला सोडून जाऊ नकोस. राहुल, तू असं का केलंस? तू मला का सोडलंस? आता हे सगळं बरळत असताना संगीताला हे समजलेलं असतं की याचा अर्थ नैना दुसरं तिसरं कोणासोबत नाही तर राहुल सोबत पळून गेलीये. राहुल म्हणजे तर अद्वैतचा भाऊ आहे. संगीता नैनाला विचारते की नैना, हा राहुल म्हणजे तोच आहे जो अद्वैतचा भाऊ आहे आणि अद्वैतच्या भावासोबत तू पळून गेली होतीस का? हे ऐकून संगीताच्या पायाखालची जमीनच सरकते. संगीता आता डोक्यालाच हात लावते. तिला काय करावं तेच कळत नसतं. संगीता नैनाला म्हणत असते की नैना, मी तुझ्या पाया पडते, परंतु तू ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही. आता कुठेतरी तुझ्या कलाताईचा संसार चांगला व्हायला लागलाय आणि त्यामध्ये जर तू आता काही प्रॉब्लेम क्रिएट केला ना तर माझ्या इतकं कोणीच वाईट नसेल. जर तू सगळ्यांना सांगितलं की तू राहुल सोबत पळून गेलीये तर त्याचा त्रास माझ्या कलाला होईल. माझ्या कलाला सगळेजण धारेवर धरतील. चांदेकरांमध्ये पुन्हा तिचं नाव खराब होईल आणि मला ते अजिबात चालणार नाही. त्यामुळे मी तुला शेवटचं सांगून ठेवते की तू राहुलचं नाव कोणासमोरही घ्यायचं नाही. राहुल सोबत तू पळून गेली होती ही गोष्ट फक्त तुला आणि मलाच माहिती आहे. त्याच रिझन असतं मित्रांनो की नैना कोणालाही काहीही सांगत नसते. राहुल सोबत ती पळून गेल्याचं सत्य ती कोणालाही सांगू शकत नसते कारण संगीताने तिला बजावलेलं असतं. तर मंडळी, तुम्हाला हा ट्विस्ट कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो, ट्विस्ट आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.